महत्त्वाच्या बातम्या। रायगड पुणे घाटमाथ्यासह संभाजीनगरला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातील काही भागाला पावसाचा येलो अलर्ट जारी। पावसामुळे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये राज्यामधील 1.53 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान, अतिवृष्टीमुळे काढणीला आलेली कडधान्य पाण्यामध्ये, सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे सोलापूरमध्ये सर्वाधिक नुकसान। मुंबईसह ठाण्यासह पालघर भागामध्ये 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा, त्याचबरोबर राज्याच्या इतर भागामध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज। रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज सुनावणी, जानेवारी अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची आयोगाची मागणी। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला यांच्या खंडपीठापुढे आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील खासगी बिल्डरांकडून मिळालेल्या 20% म्हणजेच 565 घरांसाठी 1,70,135 अर्ज, म्हणजेच म्हाडाच्या एका घरासाठी 301 अर्जदारांमध्ये सुरस। मुंबईतील मोनो रेल्वे अतिवजनानं वा तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याच्या घटना वाढल्या। नव्या मोनो रेल्वेची वर्षभरापासून चाचणी, 5 जुन्या गाड्या सेवेत, नव्या 10 गाड्यांची प्रतीक्षा। मुंबई विमानतळावर 12 ते 15 सप्टेंबर दरम्यान कस्टम अधिकाऱ्यांची मोठी कारवाई, 15 लाखांच्या परकीय चलनासह जप्त, 7 कोटींचे अंमली पदार्थ जप्त। विमानतळावरून परदेशी प्राण्यांची तस्करी होत असल्याचे उघडकीस, बँकॉकवरून आलेल्या प्रवाशाला अटक। शिवतीर्थवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या विविध विभागातील नवीन रुग्णवाहिकांचं अनावरण, सकाळी 10 वाजता होणार अनावरण। आंदेकर कुटुंबाचे कोर्टामध्ये पोलिसांवर आरोप, कृष्णा आंदेकर हजर न झाल्यास गोळ्या घालण्याची अधिकाऱ्यांकडून धमकी। बंडू आंदेकरचा कोर्टामध्ये दावा, पोलीस कोठडीमध्ये त्रास होत असल्याची आंदेकर कुटुंबाची तक्रार।